महाराजांचा प्रकल्प हा खूपच छान आहे आणि त्यांच्या ही जी योजना आली आहे की महिलांसाठी खास विना वाटप करायचं, तर अशाच आणखीन नवीन नवीन कल्पना त्यांना सुचवत आणि महिलांसाठी स्पेशली त्यांनाही असेच भगवंताचरणी प्रार्थना करते की त्यांना सगळ्यांची साथ मिळत राहो आणि आपल्या महिलांना त्यांच्या मार्गदर्शनातून त्यांच्या ह्या प्रवचन कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला पुढे येण्याची संधी मिळो आणि सगळे नवीन नवीन साहित्य मिळत जावं, एक एक दरवर्षी एक एक, लगेच एका वेळेस असं नाही म्हणत, दरवर्षी एक एक मिळत जावं. त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचंही खूप कौतुक आहे. धन्यवाद वहिनी. आपण थोडं महिलांसाठी मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि वहिनींनी शब्द दिलेला आहे की दरवर्षी एक एक वस्तू तुम्हाला म्हणजे भेटत जावं म्हणले, म्हणजे ते भेटत जावं म्हटल्यावर ह्याचा अर्थ समजायचं की आपल्याला एखादी वस्तू कधी येणार, महाशिवरात्री सप्त्यामध्ये भव्य दिव्य असं सप्ताह आणि त्या सप्त्याचं नियोजन सगळ्या महिला करतायत, त्यांचं कौतुक सर्वकडं महाराष्ट्रामध्ये होत आहे. आणि महिलांसाठी जे काही स्कीम आहेत, महिलांच्या काही योजना आहेत, महिलांसाठी सरकार सुद्धा कटिबद्ध आहे. पहिली योजना त्यांची लाडकी बहीण योजना आपल्या समोर आलेलीच आहे. दुसरी योजना तीर्थ योजना आहे. मी वहिनीला म्हणजे वहिनीला सांगू शकतो की महिलांसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तीर्थ यात्रा योजना खास महिलांसाठीच ती उपलब्ध आहे. म्हणजे महिलांना फुकट न्यायचं आहे आणि त्याची सुविधा गव्हर्नमेंट करत आहे. त्यांना आता थोडं मार्गदर्शन केल्यानंतर तेही आपल्याला प्राप्त होईल. माननीय आदरणीय माजी आमदार राजभाऊ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गेली आपण 2 वर्षापूर्वी अयोध्या दर्शन सोहळा म्हणजे श्रीराम जन्मभूमी धाराशिव जिल्ह्यातून आपल्या बार्शीतून 300 महिला त्या अयोध्या दर्शनासाठी आम्ही नेल्या होत्या आणि त्यांचा सुंदर असा प्रवासी झाला होता. म्हणजे शासनाच्या माध्यमातून अजूनही त्यांना ते अजून करू शकतात, म्हणजे त्यांची इच्छेनुसार आपल्याला यात्रेला पाठवू शकतात. पण आपण एवढा हट्ट धरायचा नाही. आपण दरवर्षी एक एक वस्तू आपल्याला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने आमच्या महिला मंडळाला आत्ता विनापूस झालेला आहे. महिला मंडळाला टाळाची आवश्यकता असते. टाळ वाजवल्यानंतर भजनाला जरा रंगत येते. म्हणून या वर्षी जरी विणे वाटले तरी पुढल्या वर्षी आपण टाळाचं थोडं बहुत मागं पुढं नियोजन झालं तर सगळ्या भजनी मंडळाला आपण टाळाचीही व्यवस्था करू शकतो. सगळ्यांच्या सहकार्याने टाळही मिळत जाईल. आणि महत्त्वाचा विषय की साहित्य घेऊन आपल्याला नुसतं मंदिरामध्ये अडकवायचं नाही आहे. साहित्य घेतल्यानंतर दररोज आपल्या मंदिरामध्ये हरिपाठ झाला पाहिजे. आणि हरिपाठ जरी दररोज म्हटलं तरी आपण हरिपाठ कीर्तिमुखी जरी गाय पवित्र तो होय, म्हणजे आपला देह पवित्र करण्याकरता हरिपाठ असो, शिवपाठ असो, नाही का, शिवभजन असो, हरिभजन असो. आमच्या सगळ्या ताई वहिनी मी तुम्हाला सांगतो, ह्या सगळ्या ताई महादेवाचं सुद्धा भजन म्हणतात आणि पांडुरंगाचं सुद्धा भजन म्हणतात. म्हणजे हरिहरा नाही भेद, नका करू वाद, आमच्यात काही वाद नाही. तू महादेवाचा आणि मी विष्णूचा. आम्ही सगळ्याला धरून वारकरी साहित्य परिषद काम करत आहे. म्हणून सर्वांना महत्त्व या साहित्यामुळे येत आहे. साहित्य आपल्याला आतापर्यंत भरपूर देण्यात आलेलं आहे. आता 1-2 मिनिटामध्ये आदरणीय सौ कविताताई ते हजर होतील. त्यांच्या हस्ते दीपलोंजन होईल आणि दीपलोंजन झाल्यानंतर विणे वाटप होतील. आणि महत्त्वाचा विषय आहे भगवंत महोत्सव. भगवंत महोत्सवामध्ये आज आपल्या या भगवन महोत्सवाची जबाबदारी आपल्याकडे दिलेली आहे. म्हणून सर्वांनी भगवन महोत्सवामध्ये दिंडी आणि रथसोहळा ही आपल्या या वारकरी साहित्य परिषदच्या वतीने दिंडीची तिथं शोभा वाढवायची आहे. कलश ज्यांना टाळ घ्यायचा नसेल
त्यांनी आपलं एक मंडळ तयार करायचं आहे आणि त्या मंडळामध्ये एक डोक्यावर कलश घेणारं मंडळ असावं. वरद श्री भगवान. कोणतं मंडळ नुसता फेटा घालील, कोणतं मंडळ नुसता झेंडा घेईल, कोणतं मंडळ टाळ घेईल, म्हणजे अनेक प्रकारचे वेगवेगळ्या स्वरूपाने त्या दिंडीमध्ये आपण सहभागी व्हायचं आहे आणि त्या रथ सोहळ्याचा शोभा वाढवायची आहे. त्यांचा मल्कार्जुन मंदिरामध्ये आज छबिन आहे. त्यांनी आपल्याला वेळात वेळ, थोडा तरी वेळ आपल्याला नगराध्यक्षांनी दिलेला आहे, त्याबद्दल त्यांचं टाळ्या वाजवून आणि जयघोष करून मोठ्याने त्यांचा सत्कार केला पाहिजे. पुंडलिका वरदाई विठ्ठल. वरद श्री भगवान. कुठे गेले ताई? ओम नमो अंबरीश वरद श्री. पहिला विना या बार्शी ट्रस्टचे भगवंत मंदिरातील जे काही भजनी मंडळ आहेत ओम नमो त्यांचा पण थोडा विचार करायचा आहे आणि भजनी मंडळाचं जे नाव येईल त्या भजनी मंडळानेच उठायचं आहे आणि विण्यासाठी समोर यायचं आहे. पहिलं नाव येईल जे लिस्ट वाचलेली आहे, तुम्ही सगळ्यांना आलेल्या मंडळाला विणे देणारच आहोत. विनंती करतो त्यांनी दीपोत्सव करायचा आहे. सगळ्यांनी टाळी वाजवायची आहे. ओम नमो अंबरीश वरद श्री भगवान. ओम नमो अंबरीश. पुंडलिका वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय श्रीराम, जय जय श्रीराम. आत्ताच आपल्या या दीपलोंजन ताई वहिनींच्या हस्ते केलेलं आहे. तरी अंबरीश वरद आदरणीय सौ कविताताई यांचं आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवा. ओम नमो अंबरीश वरद. आमच्या या ताईंच्या हस्ते सप्त्याची आदरणीय राजभाऊ राऊत यांच्या हस्ते आणि कविताताईंच्या हस्ते सप्त्यांची सुरुवात झालेली आहे. महिला सप्त्याची सुरुवात त्यांनीच केलेली आहे. वरद श्री भगवान. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम महाराज की. खुर्च्या ना. तरी साहित्य परिषदच्या वतीने आदरणीय सौ भगवान कविताताई राजेंद्र राऊत यांचा सत्कार माननीय शेटेताई यांना विनंती करतो, त्यांनी ते सत्कार करायचा आहे. ओम नमो अंबरीश वरद श्री भगवान. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव. त्यानंतर बार्शीचे नगराध्यक्ष श्री सौ तेजस्विनीताई प्रशांत कथले यांचा सत्कार माननीय आदरणीय वारकरी साहित्य परिषदचे तालुका शोभाताई डोके यांना विनंती करतो, त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. ओम नमो अंबरीश वरद श्री भगवान. आता यानंतर विना वाटपाचा कार्यक्रम सुरुवात होईल. सर्वप्रथम भगवंत मंदिर देवस्थान यांना पहिला विना वाटप होईल. मी आपले नगराध्यक्ष तेजस्विनीताई कटले यांना विनंती करतो की त्यांनी तो हा विना त्यांना द्यावा. हॅलो भगवान मंदिर पुजारी. हॅलो ओम नमो पुजारी. अंबरीश वरद श्री भगवान. ओम नमो अंबरीश
हा त्यानंतर माऊली महिला भजनी मंडळ पुरी विना नमो सौ कविताताई राऊत यांच्या हस्ते देण्यात येईल. ओम नमो अंबरीश्वर यानंतर शिवपार्वती महिला हरिपाठ मंडळ घारी अंबरीश्वर श्री देव तुकार परत पांडुरंग महिला भजनी मंडळ पांगरी. परत त्यानंतर श्रीकृष्ण श्री भगवान भजनी मंडळ बार्शी. श्री ज्ञानदेव तुकाराम अंबरीश्वर श्री भगवान त्यानंतर रामगिरी पुंडलिका वरदे भारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भजनी मंडळ. करा. परत रामेश्वर भजनी मंडळ उपले तुम्हाला रामेश्वर श्री भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी झाडी झाडी हॅलो 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 झाडी नमो अंबरीश्वर श्री भगवान नाव नाही ना जाऊ मग चल. हॅलो 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 नमो अंबरीश्वर श्री भगवान माऊली महिला भजनी मंडळ कासारवाडी रोड बार्शी शक्ती ओम नमो अंबरी याच्या पुढचं शिवशक्ती भगवान मुक्ताई भजनी मंडळ आंबेगाव. संत तुकाराम भजनी मंडळ रुई नमो रुई का अंबरीश्वर श्री भगवान संत तुकाराम भजनी मंडळ रुई. नमो अंबरीश्वर श्री भगवान हो महाराज इथले संपले आता कोण नमो नाही काय इथं आहे? अंबरीश्वर श्री भगवान बोला कोण आता सद्गुरु महिला भजनी सद्गुरू महिला भजनी मंडळ सद्गुरू नमो अंबरीश्वर हे कुठलं श्री मंडळ आहे हो? भगवान हे कुठलं आहे हे कुठलं आहे हा? सद्गुरू ओम नमो